मी तेच म्हणते घरी काय सांगायचं भाई मी सांगायचं. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी प्रज्वल घरी आला होता गाडी घेऊन. आम्ही गाडीची टेस्टिंग करण्यासाठी नॅपच्यूनला गाडी घेऊन गेलो होतो. तर गाडी घेऊन गेल्यानंतर आम्हाला कळालं गाडी खराबच आहे. टेस्टिंग करून येत होतो तर यशचा कॉलही आला होता, म्हणून यशला पिक करून आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये गेलो. पार्किंगमध्ये गाडी लावून आमचं काहीतरी सिरियस गोष्टीवर डिस्कशन चालू होतं. डिस्कशन येणाऱ्या प्रोजेक्ट्सवरती चालू होतं. डिस्कशन संपल्यावरती आम्ही गाडीतून उतरलो. प्रज्वलला मी गाडीची चावी दिली आणि टू व्हीलर आणायला सांगितले. गाडीवरती स्वार होऊन आम्ही तिघही भावंड कॉलेजला जायला निघालो. पुन्हा गाडीवरती बसलो आणि कॉलेजच्या फ्रंट गेटवरती मी उतरलो. त्यांना सांगितलं बॅक गेटमधून गाडी. रस्त्यामध्ये सचिन भेटला, बोलला मला व्लॉगमध्ये घे, म्हणून पुन्हा गेला आणि पुन्हा एंट्री मारली. वरती जाऊन पाहिलं तर एका क्लासरूम रिकामा नव्हता. एका क्लासरूम मध्ये साफसफाई चालू होती. म्हणून पुन्हा खाली गेलो आणि सर्वांना एकत्र घेऊन वरती आलो, कारण की मॅमचा मेसेज आला होता. लेक्चरला बसलोच होतो की मला सेजलची ही व्हिडिओ आली. सेजलचा आणि अर्जुनचा एक ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे पळत पळत गाडी घेऊन अर्जुनकडे पोहोचलो. अर्जुनला जास्तच लागलं होतं, तर सेजलला फक्त थोडासा मुक्का मार लागला होता. अर्जुनला अजून कुठे कुठे लागले अर्जुन चेक करत होता, तर यश त्याची व्हिडिओ काढत होता. मम्मीपासून ओरडा मिळू नये म्हणून अर्जुन आम्हाला घेऊन आला होता. आता अर्जुनला घरी सोडलं होतं, तर आम्ही पण आमच्या सेकंड लेक्चरला जायला निघालो. गाणी गात तिघेही जण कॉलेजला पोहोचलो व लेक्चर चालू झाला होता, म्हणून लेक्चरला जाऊन गुपचूप बसलो. थोड्या वेळाने लेक्चर संपला व मॅम क्लासच्या बाहेर गेल्या, म्हणून आम्ही घरी जायला निघालो. मी, आयुषी, यश ट्रिपल सीट बसून घरी जायला निघालो. आयुषीला शाळा स्टेशनला सोडलं आणि मी आणि यश दोघंही आंबिलीला जायला निघालो. आंबिली स्टेशनला पोहोचलोच होतो, तर यशला गाडीवरून उतरताना पायाला जोरात लागलं. यशने बाय केलं आणि यश घरी जायला निघाला. मी पण गाडी घेऊन माझ्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.